हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही वेळ आहे इव्हिनिंगची आणि आम्ही चाललो आहे शॉपमध्ये. त्याचं कारण असं की उद्या आहे रिऊचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि सब्जेक्ट आहे हेल्दी फूड. त्यासाठी मला थोडेसे कटआउट लागणार होते. त्यासाठी मी शॉपमध्ये गेली, पण शॉपमध्ये मला ते काही कटआउट्स किंवा पिक्चर मिळाले नाही. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स किंवा चपाती भाजी, मिल्क असे पिक्चर असलेले कटआउट्स हवे होते, पण ते मला मिळाले नाही. नंतर आम्ही दळण आणण्यासाठी गेलो, दळण घेऊन आलो. त्यानंतर मी दिवा लावला. इशू डान्स क्लासला होता, तर त्याला डान्स क्लासवरनं घेऊन आलो आणि माझी झाली संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकात आज मला भोपळ्याची भाजी बनवायची होती, पण अचानकच तो भोपळा जरा जास्त सुकलेला असल्यामुळं तो भोपळा मी टाकून दिला आणि नंतर पनीरची भाजी ठरली. तर त्याचं प्रिपरेशन चालूच होतं. मध्ये मध्ये रियान आणि ईशान करत होते. इतक्यात हे आले आणि त्यांना ईशानला एक सरप्राईज दाखवायचं. ते म्हणजे त्याला आज मिळाला होता डेप्युटी क्लास लीडरचा बॅच. आणि इशू जेव्हा दाखवत होता तेव्हा रियानला असं वाटलं मला नाही, फक्त दादालाच बॅच मिळाला आहे, म्हणून तोही मोठ्याने रडायला लागला. ते झाल्यानंतर माझं इकडं स्वयंपाक चालूच होता. स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर आधी मी थोडंसं रियान आणि ईशानचा स्टडी घेतला. ईशानला जेव्हा मी इथं स्टडीमध्ये हेल्प करत होते, त्याला व्यवस्थित सांगत होते की काय करायचं आहे तुला, काय स्टडी आज, तेव्हा हे रिऊचा स्टडी घेत होते हॉलमध्ये. स्टडी वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे करून मग मला रिऊचा प्रोजेक्ट उद्याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तयारी करायची होती. जुने बुक्समधूनच मी थोडेसे कटआउट्स वगैरे घेतले. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि भाजी, चपाती, मिल्क असे कटआउट्स मला मिळाले आणि ते व्यवस्थित मी अरेंज करून आता रिऊसाठी हा ड्रेस बनवणार आहे. आणि त्यानंतर एक छोटीशी कॅपही बनवणार आहे, जेणेकरून थोडा व्यवस्थित लुक येईल. हे सर्व व्यवस्थित अरेंज करून व्यवस्थित मी चिटकून घेतला आणि एक छोटीशी कॅपही बनवली. त्यावरही हेल्दी फूड असं लिहून थोडेसे फ्रूट्सचे, व्हेजिटेबलचे पिक्चर छोटे छोटेच मिळाले मला, तेच मी चिटकून घेतले. आणि शेवटी रियानला थोडंसं वेअर करून पण बघितलं. त्याने पण व्यवस्थित मस्त पोज देऊन थोडंसं बोलला, पण थोडंसं रॅम्पवॉक पण करून त्याला दाखवायचं होतं, तेही त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. आणि शेवटी हा फायनली रियानचा असा होता लुक. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.